खमाटा टाकडी येथील अन्यायग्रस्त शेतकऱ्याने विविध मागण्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय भंडारासमोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। भंडारा तालुक्यातील खमाटा टाकडी येथील रहिवासी श्यामराव धोंडू गायधने वय 79 वर्षे यांची मौजा खमाटा येथे वडिलोपार्जित 12 एकर शेत जमीन होती। त्यापैकी 6 एकर जमीन धोंडू गायधने यांनी विकलेली आहे, तर 6 एकर जमीन श्यामराव गायधने आणि त्यांच्या भावाच्या नावाने उपलब्ध आहे। त्या शेत जमिनीतून शासकीय कालवा नहर जाण्यासाठी बांधकाम विभागाने जमीन विकत घेतली होती। तेव्हापासून या कालव्याद्वारे शेतात पीक पिकविण्यासाठी पाणी येत होते। मात्र त्यांच्या शेतीलगतचे शेतकरी संजय भोपे, शिवशंकर भोपे, दिलीप भोपे यांनी शासकीय कालव्याची जागा काढून आपल्या कब्जात केली। त्यामुळे शेतात जाणे येणे कठीण झाले आणि पाणी सुद्धा बंद झाले। न्याय मिळावा म्हणून गायधने यांनी जिल्हाधिकारी भंडारा, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग भंडारा, तहसीलदार भंडारा यांच्याकडे वारंवार विनंती अर्ज केले। मात्र या 79 वर्षीय ज्येष्ठ नागरिक तथा शेतकऱ्याच्या मागणीकडे कोणत्याही अधिकाऱ्याने लक्ष दिले नाही। म्हणून सदर अन्यायग्रस्त शेतकऱ्याने दिनांक 1 जुलै 2024 रोज सोमवारला सकाळी 11 वाजतापासून जिल्हाधिकारी कार्यालय भंडारासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। शासकीय कालव्याची नासधूस करणाऱ्या गैर अर्जदारावर तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करावा, शासकीय जागा रिकामी करण्यात यावी, तसेच वडिलोपार्जित शेतात जाण्याचा मार्ग मोकळा करून द्यावा। या वर्षीच्या हंगामात शेत पिकाचे नुकसान झाले असून 5 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी या वयात बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। ज्येष्ठ नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही शासन सांगतो, मात्र विनाकारण त्रास देण्याचा प्रकार सुरू असल्याचे मत अन्यायग्रस्त शेतकरी गायधने यांनी व्यक्त केले। याकडे शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे।